नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, आज 9 मे 2024 रोजी एमपीएससी आयोगाने दिलेल्या सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लिटली मिळतील आणि आपण आपल्या चॅनलवरती एमपीएससीच्या डेली येणाऱ्या अपडेट्स किंवा ज्या अपडेट्स महत्त्वाच्या असतात त्या अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली आयोगाने आज 9 मे 2024 रोजी प्रसिद्ध केलेली महत्त्वाची अपडेट म्हणजे एमपीएससी PSI 2022 जे आहे, म्हणजे PSI 2022 मेन्सचे निकाल आलेले आहेत. ग्राउंडसाठी पात्र कॅन्डिडेटचे निकाल आलेले आहेत. तर ग्राउंड जे आहे ते ऑलरेडी डेट आल्या होत्या, पण डेट पोस्टपोन झाल्या होत्या आणि पोस्टपोन होऊन आता आयोगाने नवीन डेट्स दिलेल्या आहेत. तर त्या नवीन डेट्स कोणत्या आहे बघा, 24 मे ते 6 जून. ओके, म्हणजे PSI 2022 चे ग्राउंड आता 24 मे पासून होणार आहेत ते 6 जून पर्यंत होणार आहेत. आणि ग्राउंडला जे इव्हेंट वगैरे असतात त्यासंबंधी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकतात. आणि मित्रांनो, बरेच जण या PDFs मागत असतात, तुमच्यासाठी सांगतो बघा, PDFs वगैरे सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक्स असतात, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर बघा, दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे PSI 2020 मध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट होते तर त्यांचं लॉट 3 मधून सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे वेटिंगच्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणत्या एक्झामसाठी? PSI 2020 साठी. मग आता त्यामध्ये किती कॅन्डिडेट्स आहेत टोटल? तर 6 कॅन्डिडेट्स वेटिंगमधून उचलल्या गेलेले आहेत किंवा वेटिंगमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. बघा, इथं आहे इलिजिबल फॉर रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट. लॉट 3 आहे हा, म्हणजे यापूर्वी लॉट 1 आलेला आहे, लॉट 2 आलेला आहे आणि आता लॉट 3 आलेला आहे. PSI 2020 बाबत आपण बोलतोय. बघा, यामध्ये काळे भरत रंगनाथ हे सर आहेत, NTC मधून त्यांना जनरल वेटिंग लिस्ट ओपन जनरलमधून त्यांचा आलेला आहे नंबर. त्यानंतर पाटील विनायक विठ्ठले सर आहेत, इंगळे दीपक सुरेश, गवळी नितीन आणि दामोदर प्रवीण, इंगळे अंकुश. अशा प्रकारे एकूण 6 कॅन्डिडेट जे आहेत ते वेटिंग लिस्ट थ्रू सिलेक्ट झालेले आहेत. पुढची अपडेट म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम निकाल आलेले आहेत आणि रेकमेंडेशन लिस्ट म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांची लिस्ट देखील आयोगाने पब्लिश केलेली आहे. आज 9 मे 2024 रोजीची ही अपडेट आहे. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू जे आहेत ते घेण्यात आले आणि इंटरव्ह्यू नंतर आयोगाने हा रिझल्ट पब्लिश केलेला आहे. बघा, ही फायनल मेरिट लिस्ट आहे. या मेरिट लिस्टमध्ये पहिला कॅन्डिडेट जो आहे तो वाघ तुषार विठ्ठल हे सर आहेत आणि यांना मार्क्स जे आहेत बघा, तुम्ही बघू शकता, पेपर 1 मध्ये 143, पेपर 2 मध्ये 137 अशी त्यांची एकूण रिटर्न टोटल 280 गुणांची झालेली आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांना 26 गुण मिळून 306 गुणांची टोटल होऊन ते रँक 1 आहेत. तर डेप्युटी डायरेक्टर म्हणून त्यांची ऑब्व्हियसली निवड होणार आहे, कारण ॲग्रिकल्चरमधील तेच पद जे आहे ते महत्त्वाचं असतं. सो बघा, इथे ही लिस्ट आहे, ही एक फायनल मेरिट लिस्ट आपण म्हणू शकतो. आयोगाने फायनल मेरिट लिस्ट दिलेली आहे आणि ज्या ज्या कॅन्डिडेटचं रेकमेंडेशन झालेलं आहे तर त्या कॅन्डिडेटची लिस्ट देखील आपल्याला आहे. बघा, इथे टोटल कॅन्डिडेट जर बघितले तुम्ही तर 518 518 कॅन्डिडेट्स आहेत. लास्ट कॅन्डिडेटचे टोटल मार्क्स 96.5 आहेत. त्यानंतर बघा, इथं इलिजिबल जे कॅन्डिडेट आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे इलिजिबल फॉर रेकमेंडेशन कॅन्डिडेटची लिस्ट आहे. म्हणजे एकूण जागा वगैरे किती होत्या बघा, इथे ॲडव्हर्टाइज पोस्ट तुम्हाला दिसतील. टोटल 49 जागा, त्यापैकी 48 जागा ज्या आहेत त्या आहे आणि दिव्यांगासाठीची 1 जागा आहे. एक अशी जागा आहे. बघा, वाघ तुषार विठ्ठले सर ओपन जनरल 1 रँकने आलेले आहे आणि त्यांना डेप्युटी डायरेक्टर ही पोस्ट मिळालेली आहे. डेप्युटी डायरेक्टर, ओके, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधली. त्यानंतर खाटकडे वैभव नाथाजी हे सर आहेत. त्यानंतर अशा प्रकारे लिस्टमध्ये कॅन्डिडेट्स तुम्ही बघू शकतात. टॉपर आणि सेकंड रँकच्या कॅन्डिडेट्समध्ये 3 मार्कांचा फरक तुम्हाला इथे दिसतो. तर अशा प्रकारे बघा, ही रेकमेंडेशन लिस्ट आहे. आपल्याला इथे कट ऑफ्स वगैरे दिसतील आणि टोटल कॅन्डिडेट्स इथं अगोदर हे बघून घ्या. डेप्युटी डायरेक्टरसाठीचा कट ऑफ काय लागलेला आहे, DDAA साठी ओपन जनरलचा 283.5 वरती क्लोज झालेला आहे. SC जनरल 246.5, ST जनरल 247, DTA जनरल 268, NTB जनरल 270, NTC पोस्ट 90 फिमेलसाठी 268 लागलेला आहे. OBC जनरल 275, EW जनरल 277 आणि दिव्यांग 228, दिव्यांग टाईप B साठी 210.5. अशा प्रकारे हे कट ऑफ आहेत डेप्युटी डायरेक्टरसाठी. देन तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत. 100 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि इथं तुम्ही बघू शकतात या कॅन्डिडेट्सना, म्हणजेच इथं जे कॅन्डिडेटची लिस्ट आहे त्यांना ते पोस्ट मिळालेली आहे. अशा प्रकारे ज्या काही ॲग्रिकल्चरच्या पोस्ट होत्या तर
त्याच्या नियुक्ती किंवा फायनल ज्यांचं रेकमेंडेशन झालेलं आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्या लिस्ट आयोगाने आज पब्लिश केल्या. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या तीनही अपडेट द्यायच्या होत्या. आय होप तुम्हाला कम्प्लिटली त्या अपडेट्स व्यवस्थित कळाल्या असतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असतील तर या व्हिडिओला लाईक करा. PDFs वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.